काही चित्रपट असे असतात जे तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ मधून एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जातात. म्हणजे एखादा ऐतिहासिक सिनेमा असेल, एखादा लव्ह स्टोरी असेल, क्राईम सस्पेन्स थ्रिलर असेल किंवा एखादा ॲक्शन सिनेमा असेल. एका वेगळ्या जगात घेऊन जातो तुम्हाला. परंतु काही मूव्ही असे असतात ज्या तुम्हाला तुमचंच वास्तव परत सांगतात. तुमचंच जगणं परत एकदा पडद्यावर मांडतात. मग कधी-कधी ती तुमच्याच दृष्टिकोनातून मांडतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही माझी स्टोरी आहे. तुम्ही रिलेट करू शकता. आणि कधी-कधी तुम्हाला तुम्हीच जगलेली गोष्ट एका वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितली जाते. उदाहरणार्थ, पुरुष म्हणून आपण ज्या काही रूढी, परंपरा पाळतो, कुठल्यातरी एखाद्या पद्धतीतून चालतो, तर जेव्हा तीच गोष्ट आपल्यासमोर एखाद्या स्त्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं मांडली, स्त्रीच्या दृष्टिकोनातून मांडली, तर मात्र आपल्या मनात ना शंका यायला सुरू होतात. प्रश्न निर्माण होतात, की आपण जे काय आतापर्यंत करत आलो, ते आपल्यासाठी जरी लाभदायक वाटलं असेल, आपल्यासाठी जरी बरोबर वाटलं असेल, काही चुकीचं नाही यामध्ये असं जरी पुरुष म्हणून आपल्याला वाटलं असेल, तरी देखील स्त्री म्हणून जर त्या गोष्टीकडे पाहिलं, तर त्यांच्यासाठी ती गोष्ट तितकीशी लाभदायक नाही, ती बरोबर नाही त्यांच्यासाठी. असे प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला सुरू होतात. अशा शंका निर्माण व्हायला सुरू होतात. स्थळ हा सिनेमा तीच गोष्ट करतो. स्थळ ही मूव्ही येऊन आता 1 वर्ष झालंय. मी 1 वर्षानंतर या मूव्हीचा रिव्ह्यू यासाठी करतोय, कारण जरी ही मूव्ही आता ट्रेंडिंग मध्ये नसली, मला या व्हिडिओला जास्त व्ह्यूज जरी आले नाही, तरी जेव्हा स्थळ हा मूव्ही आला होता तेव्हा मी मूव्ही रिव्ह्यू करत नव्हतो. आता ही मूव्ही झी5 वर अवेलेबल आहे आणि मला असं वाटलं की जेव्हा मी एखादा मराठीतला चित्रपट मला आवडला नाही म्हणून जितक्या परखडपणे बोलतो, मराठी प्रेक्षकांना बालिश समजून गृहीत धरून जेव्हा चित्रपट बनवला जातो, तेव्हा जितक्या परखडपणे मी बोलतो, तेव्हा एखादा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आला आणि तो इतका चांगला असेल, तर त्याबद्दल मला खूप जास्त बोललं पाहिजे. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर स्थळ ही कथा आहे सरिता या मुलीची. ती BA मध्ये शिकणारी, म्हणजे 3rd इयरला शिकणारी एक मुलगी आहे. समाजशास्त्र विषय शिकते ती आणि तिला MPSC ची एक्झाम द्यायची आहे. आता तिचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे दौलतराव. तर दौलतरावांना असं वाटतं की सरिता आता तिचं लग्नाचं वय झालं, तिचं आता आपण लग्न लावून दिलं पाहिजे. मग तिला पाहण्यासाठी लोक यायला सुरू होतात, स्थळ यायला सुरू होतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ना तो सगळा सिक्वेन्स तुम्हाला पाहायला भेटतो की मुलीला पाहायला लोक आलेत. मग ते लोक आलेत की मग त्यांचं दारात स्वागत करणं, त्यांना पाय धुवायला, चूळ भरायला पाणी देणं, त्यांना हात पुसायला टॉवेल देणं, त्यांना जे काही मुली पाहायला जिथं बसणार आहे तिथं अतिशय महत्वाच्या ठिकाणी त्यांना बसवायचं. अतिशय महत्वाच्या ठिकाणी बसवायचं. त्यांना सगळा मान द्यायचा. सगळ्यात महत्वाची लोक ती जी मुलीला पाहायला आलेत. बर, ती लोक किती डिझर्व करतात ह्या सगळ्या गोष्टी मुलीचा वडील कधी विचार करत नाही. कारण त्याच्यावर एक सायकोलॉजिकल बर्डन आहे, त्याच्यावर दबाव आहे. त्याला असं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि चांगलं स्थळ मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी काही कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे समाजानं आपल्याला ठरवून दिलंय की मुलीचं या वयात लग्न झालं पाहिजे. मग तिला MPSC करायचं आहे वगैरे नाही करायचं, हे सगळ्या गोष्टी बाजूला, पहिल्या म्हणजे तिचं या वयात लग्न झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजांना आपल्याकडे काही सौंदर्याचे सुद्धा काही परिमाण आखून दिलेत. म्हणजे मुलगी रंगानं गोरी असावी, उंच असावी, नाकाडोळ्यानं ती कशी असावी वगैरे वगैरे. तर त्या बापाला असं वाटतं की माझी मुलगी तशी त्या पद्धतीने सुंदर नाही आणि त्याचं बर्डन आहे त्याच्यावर. आणि त्या बर्डन खाली तो किती आंधळा होतोय किंवा त्याचं विचार करण्याची क्षमता किती बंद होते हे तुम्हाला चित्रपटात पाहायला भेटेल. जेव्हा त्या मुलीला पाहायला ती लोक येतात, पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ती मुलगी त्या लोकांच्या पाया पडते, तेव्हा त्यातला एक माणूस तिला 500 रुपयाची नोट देतो. आता ही 500 रुपये तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा ती नोट ती मुलगी घेते तेव्हा त्या नोटच ती काय करते माहितीये, MPSC साठी जी काही पुस्तकं लागतात ती पुस्तक घेते विकत. आणि जेव्हा पुढे जाऊन मूवी मध्ये त्या मुलीचं लग्न ठरतं आणि त्या बापाला 5 लाखाचा हुंडा मागितला जातो आणि लग्नाचा खर्च वेगळा, म्हणजे 8 लाखावरील ते सगळं जाणार असतो खर्च, तेव्हा पर्यंत त्या बापाच्या ध्यानीमनी सुद्धा येत नाही की माझी मुलगी MPSC चा अभ्यास करते तर तिला अभ्यासासाठी पुस्तकं लागत असतील, त्या पुस्तकासाठी काहीतरी खर्च असेल, ह्याचा विचार येत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तो हुंडा मागितला जातो ना तेव्हा तो बाप तो हुंडा द्यायला तयार होतो. त्याच्या घरातला कापूस विकतो, त्यातून काही हजार भेटतात त्याला, खूप प्रयत्न करतो, कुठूनही त्याला आर्थिक मदत भेटत नाही. शेवटी रान विकाय काढतो. एका पॉइंटला येऊन तो स्वतःच काहीतरी बरं वाईट करायचा निर्णय घेतो. म्हणजे लक्षात घ्या, समाजानं तुम्हाला आखून दिलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये आपण इतकं स्वतःला गुंतवून घेतले की आपल्या मुलीला MPSC साठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च हा 500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा थोडाफार जास्त असू शकतो, परंतु लग्नासाठी 8 लाख खर्च करायला आपण तयार आहे, ते पण चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे हुंडा द्यायला सुद्धा आपण तयार आहे. म्हणजे त्या
बापाला जो त्याच्या मुलीवर ऑब्व्हियसली प्रेमच करतोय, परंतु समाजानं त्याच्यावर जे काही संस्कार केले त्यामुळं त्याची विचार करण्याची क्षमता बंद केली समाजानं. ह्या पद्धतीनं, ह्या रूढी परंपरानं त्या सगळी क्षमता बंद केली आणि तो ह्याचा विचार करत नाही की ह्या सगळ्या गोष्टीतून स्वतःला किती त्रास होतोय, त्या मुलीला किती त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टीवर हा चित्रपट भाष्य करतो. त्याचबरोबर लक्षात घ्या, जेव्हा ती काही बैठक असते ना मुलगी पाहायची, तेव्हा सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी त्या आलेल्या पाहुण्यांना बसवलं जातं आणि त्या मुलीला जेव्हा बसवलं जातं तेव्हा तिला ते एका स्टूलवर बसवलं जातं. आता डिरेक्टरचा विजन पहा, त्या स्टूलला दोन्ही साईडला हाताला आधार नाही, पाठीला आधार नाही. तो स्टूल जो आहे ना तो त्या मुलीची भावना रिप्रेझेंट करतोय, निराधार असण्याची. तिला कुठलाही आधार नाही, तिला आई वडील वगैरे आहेत, परंतु असून सुद्धा तुमची लोक तुमच्यासोबत असून सुद्धा ते तुम्हाला मदत करू शकत नाही, तुम्ही निराधार आहात, असं तो स्टूल रिप्रेझेंट करतो, तिची अवस्था रिप्रेझेंट करतो त्या मुलीची. त्याचबरोबर मूवीमध्ये आणखीन एक सीन आहे जिथं सरिता आहे, तिची मैत्रीण आहे आणि त्या दोघी जणी एका तलावाच्या शेजारी बसलेत आणि तिची मैत्रीण आहे ती पळून चालली एका तिच्या बॉयफ्रेंड सोबत. आता तिचा बॉयफ्रेंड येतो, त्या तिची सरिताची मैत्रीण त्या बॉयफ्रेंड सोबत निघून जाते आणि परत तिथं राहतं एक तलाव आणि सरिता. आता ती तलाव जो आहे ना तो आपल्या समाजाला रिप्रेझेंट करतोय आणि त्या तलावातलं पाणी जे आहे ना ती सरिताची अवस्था रिप्रेझेंट करते. म्हणजे ते साठलेलं पाणी, ते कुठेही जाऊ शकत नाही, ते वाहू शकत नाही. अशा काही गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही फिल्म तुमच्या कुटुंबासोबत पाहावी, तुमची आई वडील बहीण या सगळ्यांसोबत तुम्ही Zee5 वर स्थळ ही मूवी पाहावी. मी हे देखील सांगतो की मूवी तुम्हाला कुठेही कमी दर्जाची वाटणार नाही. सिनेमॅटोग्राफी, साऊंड डिझाईन, तुम्हाला फिल्म पाहताना एक चांगला चित्रपट पाहिल्याची फिलिंग तुम्हाला येईल. तर हा होता स्थळ या मूवी बद्दलचा माझा रिव्ह्यू. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, माझं काम आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत मांडा. मी इथं संपतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.